सो हा बघू शकता, हा रंकाळा तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर शिव. सो आता आपण पोचलो आहे की वाकरा बीचच्या जवळ, आणि हा फार म्हणजे लेस क्राऊडेड बीच आहे. हे बालाजी टेम्पल बांधलेलं आहे आणि बघू शकतो आपण सुंदर असं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे म्हणजेच मंगळवार. आमच्या राईडमधला आजचा 4था दिवस. म्हणजे जी राईड आपली ऐरोलीवरून स्टार्ट झाली होती शनिवारी, आपण ऐरोलीवरून सकाळी निघालो होतो पहाटे 6-6:30 आणि काहीतरी आपण 2-2:30च्या आसपास आपण पोचलो त्याला कराडला, वसंतगडला. त्यानंतर शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस आपण कराडला थांबलो आणि आज आहे मंगळवार, 4था दिवस. सो आपली राईड टोटल 7 ते 8 दिवसांची आहे. सो आज 4थ्या दिवशी मंगळवारी आपण निघालो आहोत कराडवरून डायरेक्ट मडगाव म्हणजेच गोव्याला. आपल्या बहिणीकडे, आपली बहीण चुलत बहीण वंदना म्हणून मडगावला होते. मी पहिल्यांदा तिच्याकडे चाललो आहे. सो इथून आपण जाणार आहोत मडगावला आणि मग नंतर इथून करत म्हणजे तिथून पुन्हा टुवर्ड्स मुंबईला येणार. उद्यापासून सुरू ती राईड आपली चालू होणार. सो आता आपण निघालो आहोत कराड, वसंतगड टू मडगाव, आणि हे जवळ डिस्टन्स जवळपास 310 किलोमीटर्स आहे आणि जवळपास 6 ते 7 तास लागणार आहेत. सो सकाळी आम्ही 5, आता ऑलमोस्ट 4:45 झाले आहेत. सो अर्ध्या तासात आम्ही निघू, म्हणजे 5:30 वाजेपर्यंत निघू. सो मी दुपारी 12-1च्या आसपास पोचू दुपारी जेवणाला, म्हणजे कारण उन्हाच्या अगोदर ही राईड, म्हणजे जास्त उन्हात आपल्याला हे नाही करायचं आहे. सो म्हणून आपण सकाळीच लवकर निघतो आहे पहाटे. आता बघू शकता ही आपली बाईक आहे आणि आता आपण बाईकवर सॅडल बॅग्स आणि टाईम बॅग लावून निघणार आहोत. शिवाय झोपला, आमची दोन्ही तयारी झाली. आंघोळ नाही करायची, आपण फक्त ब्रश करून चहा करून घेऊन निघतो आहे. आंघोळ तिथे गेल्यानंतर करूया, कारण राईडचा पण तसं काही शीण असेल तो निघून जाईल मग आंघोळ केल्यानंतर तिकडे. आणि शेवटी गोव्याला तुम्हाला माहिती आहे, गोव्याला तर आपण एन्जॉय करतोच बीच आणि याच्यावर. सो ते सुद्धा जाऊच. सो चला, आता राईड आपली सुरुवात होणार आहे थोड्या वेळात. सो गाईज, सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण जस्ट हायवेला लागलो आहे. आणि जसं तुम्ही बोललो मी तुम्हाला जस्ट मागच्या ह्याच्यामध्ये की इथून आता आपण पहिले वैभववाडीला जाणार आहोत, गगनबावडा घाटा थ्रू कोल्हापूर मार्गे. आणि मग तिथून पुढे वैभववाडीमध्ये उतरल्यानंतर, म्हणजे खाली कणकवली साईडला उतरल्यानंतर तिथून स्ट्रेट मडगावला. सो इथून काहीतरी ते जवळपास 3-3.5 तास लागतो आणि पुढे परत 3-3.5 तास, म्हणजे जवळपास 6 ते 7 तासाचा आपला प्रवास आहे. सो तुम्ही बघू शकता, असं आम्ही सगळे रेडी झालो. किंवा आता झोपला ॲक्च्युली, आणि आम्ही जरासे रेडून पॅक आमचं झालेलं आहे. हा आपला आहे मुंबई बँगलोर हायवे. सो चला जाऊया. सो हे गाईज, आत्ता आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि रंकाळा तलावाच्या जवळ आहोत. सो तुम्ही बघू शकता माझ्या मागे रंकाळा तलाव आहे आणि शिवांशला आम्ही जरा रंकाळा तलाव दाखवायला घेऊन आलो आहोत. आणि इथून आता आपण गगनबावडा घाटातून जाणार आहोत वैभववाडीसाठी. सो आता जस्ट आपण ब्रेक घेतला आहे, जरा चहा नाश्ता वगैरे, म्हणजे आपण थोडासा नाश्ता वगैरे करूया, किंवा गगनबावडा घाटात पण करणार होतं. म्हणून म्हणतात जे रंकाळा तलावाच्या आसपास खूप छान नाश्ता वगैरे भेटतो, बरेच स्पॉट्स असतात. सो हा इथला मरीन ड्राईव्ह म्हणू शकतो मुंबईसारखा. सो इथे आता आम्ही जरा ब्रेक घेतला आणि बघू शकता हा मागे रंकाळा तलाव असतो. रंकाळा तलावाच्या इथून आता नाश्ता करून आपण निघणार आहोत वैभववाडीसाठी गगनबावडा घाटातून, आणि मग तिथून मग पुढे मडगाव. सो लेट्स गो. सो हा बघू शकता, हा रंकाळा तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा हा परिसर. शिवांश आता इथे गार्डनमध्ये खेळतो आहे आणि जस्ट आम्ही आता इथे नाश्त्याचा ब्रेक घेतला आहे. आपल्या जुहूला किंवा मरीन ड्राईव्हला जसं खाऊ गल्ली आहे, म्हणजे बीचच्या बाजूला किंवा म्हणजे मरीन ड्राईव्हच्या बाजूला, तशीच इथे खाऊ गल्ली आहे पूर्ण. आणि तिथेच आता आपण हा नाश्ता करत आहोत. शिवांश कांदा पोहे खाल्ले, थोडंसं शिरा पण खाल्ला आणि मी शिरा घेतला आणि तिने पोहे घेतलेले. सो आता आम्ही हा नाश्ता करून निघू पुढच्या प्रवासासाठी. सो गाईज, आता सकाळचे 9:15 वाजलेत आणि आपण पोहोचलो गगनबावडा डेपोला. बघू शकता तुम्ही माझ्या मागे. आणि इथून आता आपण खाली उतरणार आहोत घाटातून.
वैभववाडीला आणि मग तिथून मग मुंबई गोवा हायवेवरून सरळ मडगाव. सो चला जरा थोडासा ब्रेक घेतला. गाडी कंटिन्यू, रस्ता पण खराब होता टिल म्हणजे डेपोपर्यंतचा. आता इथून घाटातला रस्ता चांगला आहे म्हणून मी इथून आलो. सो चला गगनबावडा घाटाचा दृश्य पाहूया. आपण गगनबावडा घाटाचा सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर नजारा गगनबावडा घाटाचा. अतिशय सुंदर असा गगनबावडा घाट आहे आणि एकदम अतिशय म्हणजे चांगले रस्ते आहेत. तुम्ही बघाल तर सिमेंट कॉन्क्रीट केलेले रस्ते आहेत. मी आता मागे या घाटातून 2-3 वेळा माझं येणं जाणं झालं, त्यामुळे म्हटलं याच घाटातून येऊया, कारण हा डायरेक्ट वैभववाडीला उतरतो आणि मग हायवेवरून आपण डायरेक्ट आपल्याला गोव्याला जायला इझी पडेल. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता घाट, मजा येते. आणि शिवांश घाटातून पहिल्यांदा बाईकने प्रवास करतोय. कसं वाटतंय शिवांश? हा मस्त वाटतंय ना? हा हे बघू शकता तुम्ही, एकदम आपण ह्याच्यातून जातोय, रस्ते म्हणजे दगड खोदून हा रस्ता घाट बनवलेला आहे. सो गाईज आता आपण पोहोचलेलो जांभर मळ्याला, म्हणजेच हा आपल्या गावचा स्टॉप आहे. तो तुम्ही बघू शकताय, जो आहे समोर जांभर मळा स्टॉप दिसतोय आणि राईट साईडला तो आपल्या गावाचा एंट्रन्स आहे तेलसे बांबर्ड्याचा. पण आता ऍक्च्युली आम्ही थांबत नाही, कारण आपल्याला जायचं आहे मडगावला, गोव्याला, वंदनाकडे. आणि तिथून मग येताना आपण उद्या किंवा परवा आपण इथे येणार आहोत आपल्या गावी. सो आता आपण इथून जवळपास 100 किलोमीटर अजून बाकी आहे मडगाव. सो लेट्स गो फॉर. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त झाली आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य आपला इथे संपतं आणि इथून पुढे चालू होतं दुसरं राज्य म्हणजेच गोवा बॉर्डर. आणि आता दुसऱ्यांदा आपण बाईकने म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याची हद्द क्रॉस करतो. एकदा आपण गेलेलो गुजरातला आणि सेकंड टाइम आता चाललो आपण गोव्याला बाय बाईक. सो आता आपण ही क्रॉस हद्द केलेली आहे. आता आपण ऑफिशियली एंटर करतोय गोवा राज्यामध्ये. दिस इज व्हॉट गोवा. गो गोवा. गाईज फायनली आम्ही मडगावला पोहोचलो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे मडगाव स्टेशन. कराड टू मडगाव जवळपास 300-350 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, जे आम्ही जवळपास 7 तासात म्हणजे 6 ते 7 तासात कवर केलं. आम्ही मध्ये ब्रेक घेतलेला 3-4 तासाचा कुडाळला. तिथे हॉटेलवर थांबलेलो, उन्हात प्रवास केला नाही. त्यानंतर मग संध्याकाळी 7 वाजत झाले आणि 7च्या आसपास आम्ही मडगावला पोहोचलो. आता आपण इथे मडगावला आल्यानंतर जेवायला बसलो त्याच्या घरात आणि तुम्ही बघू शकता जेवढं काय काय बनवतं. 2 मच्छी आहे, प्रॉन्स, हलवा, बांगडा, अंड्याची पोळी आणि सगळं. आणि शिवांश पण मच्छी आवडीने खातात. समोर दिदी पण बसते जेवायला आणि धावपळ सगळी चालू आहे. घेऊन जा. कशी ती झोपते का बघ. जाऊन दे. सो त्याच्यासाठी आम्ही निघालोय. मागे ताई आहेत गाडीवर, म्हणजे आम्ही दोघं इथे आहोत. सो या तिघीजणी इकडे आहेत आणि इकडे आम्ही आहोत. निघालोय. सो हे गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे मॉर्निंग आहे. दुपारचे 11:15 झालेत आणि मी विशाली, शिवांश आणि आम्ही सगळे वंदना वगैरे सगळे आम्ही आता फॅमिली सगळे आलो आहोत इथे बिग फूटला. बिग फूट आता काय ते हेरिटेज वास्तू आहे. लेट्स सी बघूया काय काय. सो ॲक्च्युली बिग फूट गोवा म्हणजे ॲक्च्युली एक स्कल्पचर आहे गोव्यामधलं आणि तेच आय थिंक आता आपण बघायला आलो. सो चला जाऊन बघूया. वातावरण बन रहा था। साउथ आपको एक पालकी दिखाई देगी जो जमींदारों के परिवहन का साधन है। मालिक और मालकिन पालकी जुना गोवा कसा होता ते दाखवलं जातं. शरीर वाले कुमार पालकी को अपने कंधों या सिर पर उठाकर चलते थे। आपके आगे जो तस्वीर है वो संत मीराबाई की मूर्ति है, जिसे केवल एक ही लैटराइट के पत्थर से तराशा गया है।
आपण रत्नागिरीत जसं प्राचीन कोकण बघितलं त्याचप्रमाणे हा डेमो आहे, ह्याला वसूलदार म्हणतात आणि तो आपल्या इथे स्वागत करतोय. आणि इथे आपला आता मच्छीमार कोळी बांधव दाखवला आहे. होकर नमक पीछे रह जाता. अब आप आगे बढ़कर पिड्डू से मिलिए. आपले कोळी बांधव ख्रिस्ती आणि महाराष्ट्रीयन. तबला जिसे मिट्टी के मटके के एक भाग को चमड़ी से ढककर बनाया जाता था. घुमट का इस्तेमाल हर धर्म और जाति के उत्सवों में होता है. ऊपर आपकी बाई ओर इथे गोव्यातल्या काही जुन्या रूढी परंपरा दाखवलेल्या आहेत. म्हणजे होऊ शकतं सीजनल ग्रीटिंग्स वगैरे असे काही समथिंग फोक डान्सेस वगैरे आहेत. सो आता आपण बघणार आहोत बिग फूड. आता जी आपण स्टोरी बघितली त्या स्टोरीचा तो पाय आणि हाच आहे तो पाय. इथे तुम्ही तुमची मनोकामना मागू शकता आणि बघू शकता हा तो बिग फूड. आणि इथे आता आपण दर्शन घेऊन एखादी मनोकामना तुम्ही मागू शकता. सो हे भारतातलं सगळ्यात मोठं स्कल्पचर आहे जे संत मीराबाईचं आहे. तुम्ही बघू शकता. This monolith was single-handedly chiseled by the artist Wayne Johnson. वाकरा बीचला हा आपल्या घरापासून जवळपास 8-8.5 किलोमीटर आहे आणि आता आपण 5-10 मिनिटात पोहोचू बीचवर. गोव्याला आलो आणि बीचवर नाही गेलो असं तर होत नाही, म्हणून म्हटलं चला तो घराचा जवळचा बीच आहे म्हणजे इथून मडगाववरून, तो म्हटलं हा वाकरा बीच होता. सो लेट्स गो वाकरा बीच. आपण गोव्यातले कलंगूट आणि बागा बीच वगैरे आपण पाहिलेले आहेत. सो म्हटलं हा एक बीचसुद्धा पाहूया, इथला कसा ॲटमॉस्फिअर आहे. लेट्स गो फॉर दॅट. सो आता आपण पोचलो आहे की वाकरा बीचच्या जवळ आणि हा फार म्हणजे लेस क्राऊडेड बीच आहे. म्हणजे फार कमी पब्लिक दिसते तुम्हाला इथे आणि मस्त आहे म्हणजे एकदम व्हाईट सँड वगैरे आहे. सो लेट्स एक्सप्लोअर दिस. पॅरासेलिंग. सो इथे मालवण बीचला दांडी बीचला वगैरे जसं आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात, वॉटर ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग म्हणा किंवा बोट राईड, बनाना राईड, ते सगळं इथे तुम्हाला बघायला मिळेल. सो आता सगळे इथे पाण्यामध्ये एन्जॉय करतायत. सो आपण बघू शकतो खूप सुंदर असं म्हणजे बांधकाम दिसतं आहे आपल्याला. या पायऱ्यांच्या इथे लायटिंग्स वगैरे लावलेल्या आहेत आणि समोर ते मंदिर आहे. सो चला जाऊन आपण बघूया. इथे बालाजी टेम्पल बांधलेलं आहे आणि बघू शकतो आपण सुंदर असं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. खूप सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती, श्रीकृष्ण राधा. आपण याच्या मागच्या बाजूला आलो आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कोरीगाम. ॲक्च्युली तुम्ही बिर्ला मंदिर कुठे पण जाल ना भारतामध्ये, आता हे तर गोव्यामध्ये पण अगदी म्हणजे महाराष्ट्रात म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेर पण कुठे पण झालं ते खूप कोरीगाम तुम्हाला बघायला मिळतं बिर्ला मंदिरमध्ये. तसं आपण शहाडला बघतो विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तसंच हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. म्हणजे इस्कॉन टेम्पल तुम्ही म्हणू शकता याला इन शॉर्ट. आणि इथे फाउंटन आहे छोटासा वॉटरफॉलसारखं, तर तो आपण बघू शकतो.